अपराधी कोण? 3 दिवसापासून तुम्ही आम्हास जो भरभरून प्रतिसाद देत आहात, तुमच्या या प्रतिसादामुळे आमचा आनंद हा द्विगुणित झालेला आहे. त्यामुळे आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. कलियुगाच्या दुनियेतील खऱ्याचं खोटं करून आपल्या स्वार्थासाठी समोर गोड गोड बोलून आतून आपला कपटी स्वार्थ साध्य करू पाहणाऱ्या स्वार्थी ढोंगी लोकांवर प्रकाश झोत टाकणारं सामाजिक कौटुंबिक नाटक अपराधी कोण? एक सुखी कुटुंब, एक मामा, भाचा, त्याची मुलगी आणि त्यांचा एक प्रामाणिक नौकर. घडला एक भयानक प्रसंग. घरातील देव गेले चोरी. का गेले, कुठे गेले, कोणी नेले, काही माहिती नाही. आणि मामाच्या मुलाचा घडला खून. खून का घडला, कसा घडला, काही एक माहिती नाही. असं रहस्यमय कौटुंबिक जिव्हाळ्याचं हृदयस्पर्शी गोष्ट, प्रत्येक क्षणाक्षणाला हसवणारं, दुसऱ्या क्षणाला रडवणारं नाटक म्हणजे अपराधी कोण? अपराधी कोण? अपराधी कोण? पात्रपरिचय सादर करतो. हिम्मतराव. आपल्याच बाच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवून आपल्या घरावर नांगर फिरवणारा हिम्मतराव बालू किरोते. चांगल्या खाल्ल्या घराचे वासे मोदाला लागलाय. अरे पिंड्या कुठं ठेवले सांग, नाहीतर गाड्या हिम्मतरावशी आहे, लक्षात ठेव. आपल्या मामाच्या मुलीवर कपटपणे नजर ठेवून क्रूर कृत्य करणारा नराधम विनय जितेंद्र घुले. किती दिवस अंधळे राहाल? जेव्हा तुम्हाला हे दिसेल तेव्हा हा विनय तुमच्या साऱ्या इष्टीचा मालक बनलेला असेल. साला पैसा साठवून ठेवलाय. अरे ठेवलाय तरी कुठं? अरे कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी हा विनय तुमच्या मागे हात धुवून लागलाय. याची याद द्या साल्यांनो. बाबा तुला माझी करण्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, लक्षात ठेव. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत मित्रत्व निभावणारा कपटी विनयचा मित्र अजय बोरसे. रामगोर साल्या, मामाला लुटतो काय? बायको करतोय मूर्खा. अरे अजून तुम्हाला नीट ओळखलं नाही. अरे राखे म्हणतात या द्यायला. अरे तुझ्या आयुष्याला सुरुंग नाही लावला ना तर नाव राघव सांगणार नाही बढिया. मंगेश. आपल्या मालकाचा इमानदार नोकर काम करून कपटी लोकांनी घेरल्यामुळे हताश हतबल झालेला तरुण मंगेश दीपक बोरसे. भावना, भावना, कुठे आहे माझी भावना? भावना, भावना, अगं मला सोडून जाऊ नकोस. भावना, मला सोडून जाऊ नकोस. भावना, भावना, अगं तू जर मला सोडून गेलीस तर मी कसा जगू ग? मी कसा जगू? भावना, भावना, अगं तुला माझ्या डोक्यावर हात ठेवून आपल्या प्रेमाच्या शब्द घेतल्या. त्या शब्दा सुद्धा आज खोट्या ठरल्या ग. भावना, भावना, अगं ज्या हाताला हात धरलास अगं त्या हाताने माझ्यावर प्रहार करावा. भावना, भावना, मला सोडून जाऊ नको ग. नको ना जाऊ मला सोडून. मी कसा जगू ग तुझ्याशिवाय? कसा जगू? अगं अगं तू शेवटी मला धोका देऊन गेलीस. शेवटी मला धोका देऊन गेलीस भावना. नाही, मी आता जगत नाही. नाही, मला आता कुणी वाचू शकत नाही. भावना, 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 कुठे माझी भावना? भावना, भावना.
विजय आपल्या बहिणीवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी तत्पर असा भाऊराया विजय अभिषेक गावंडे. माझ्या बहिणीची नाश करतोस काय? पण हरामखोरा लक्षात ठेव, तिच्या केसाला सुद्धा तू धक्का लागू देणार नाही. ह्या विजय जिवंत आहे अजून. धनलाल पैशासाठी कुठलेही 2 नंबरचे धंदे करणारा धूर्त मारवाडी धनलाल सत्यवान बारोटे. अरे चला बाबल्या, अरे तुझ्या तोंडाला मुंगी चावलाली. अरे चला बाबल्या, अरे आपल्याला पुरा गाव वसुली करायचा आहे नी. पण चला ही ढेरी धरायला आम्हाला एक माणूस पाहिजे. कोणी तयार आहे का? अरे भडवीच्या तुझ्या कोण ढेरी कोण जात नाही का? गाडी लावली. अरे चला माझ्या ढेरीला लावली ना. अरे चला आता आम्ही तुला सोडत नाही. बाबल्या धूर्त मारवाड्याचा साथ देणारा मारवाड्याचा कर बाबल्या उकारडूर रामलाल अडवणे. आई समझियो अगो चालो जो कदे गो मैना. आता तुम्ही म्हणशान हे एवढं भावतर नको. आता ज्या पोराचं लग्न 35 झाल्यावर होत नाही तो भावताळणारच ना. म्हणून मी गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं की मला बायको आणणार आहे. आता त्याची वाट बघतो की ते कधी बायको आणतात. भावना आपल्या प्रेमापोटी जीवाला जीव देणारी एक जिवलग सखी भावना पंकज चिपटे. मंगेश, अरे अरे तू मला धोका दिलास. अरे अरे धोकेबाज माणसा, तर तू अशा प्रकारे डाव साधला. मी तुला चांगले मानत होते रे. माझ्या जीवाचा प्राण मानित होते. पण तू माझ्या सोबत राहून मला धोका दिला. अरे अरे तो तुझ्या जिंदगीवर. मित्र पात्र परिचय ओळा व्यवस्थित झाला, बनाट झाला. आता नाटक बघा किती सुरळीत होते.